आज आपल्या वाळवण रेसिपीमध्ये खास पदार्थ म्हणजे जो आपण कच्चीच खाऊ शकतो आणि भाजून देखील खाऊ शकतो। यालाच आपण थोडे तिखट मीठ टाकून जर भाजून खाल्ले किंवा शेंगदाण्याबरोबर खाल्ले तर फार छान अशी लागते। नमस्कार, संगीता चव्हाण रेसिपीमध्ये मी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण खास रेसिपीमध्ये वाळवण रेसिपीमध्ये खारुड्याची रेसिपी बघणार आहोत। आज मी इथे बाजरीच्या खारुड्या कशा करायच्या ते बघूया आपण। त्याकरिता इथे मी बाजरी घेतलेली आहे, 2 ग्लास मी इथे बाजरी घेतलेली आहे। स्वच्छ करून घ्यायची आहे बाजरीला आपल्याला। आणल्यानंतर आपण ते पूर्ण गाळून चाळून घ्यायची आहे, स्वच्छ पाकडून घ्यायची आहे त्याला आणि धुवून घ्यायची आहे। वाळल्यानंतर आपण त्याला छान इथं मिक्सरवर दळून घ्यायचं आपल्याला, कारण जाडसर दळायचं आहे आपल्याला बाजरी ही। त्यामधलं पीठ वेगळं निघायचं आहे आणि जे जाडसर आहे बाजरी त्याच्यामध्ये ते वेगळे करायचे आपल्याला। त्याकरिता आपल्याला ते मिक्सर ग्राइंडरच आपण फिरवून घेऊया। चक्कीवर जर नेलं तर ते पूर्ण त्याचं एकसारखं पीठ होते। आपल्याला ती भाकरीकरिता पीठ पाहिजे नाही, म्हणून आपण ते मिक्सरवर काढूया। आणि मिक्सरवर देखील जास्त बारीक काढायचं नाही आपल्याला, बिलकुल जाडसर काढायचं आहे, कारण त्यामधला आपल्याला जो बाजरीचा रवा आहे जाडा तो घ्यायचा आहे आपल्याला। इथं पीठ पण वेगळं काढलं आहे मी बाजरीचं आणि जाडसर रवा देखील वेगळा केलेला आहे। हे पीठ आता आपण थोडं बाजूला ठेवून घेऊया। आता इथं हा जो जाडसर भाग घेतलेला आहे मी बाजरीचा, त्यामध्ये 1 वाटी सोजी घेतलेली आहे मी आणि 1 छोटी वाटी तांदूळाचा रवा घेतलेला आहे मी। पीठ नाही घ्यायचं, तांदूळाचा रवा घ्यायचा। हे तिन्ही वस्तू एकत्र करायचं आपल्याला। छान हाताच्या साहाय्याने आपण याचं छान चोळून घ्यायचं आहे, चोळून धुतल्यासारखं करायचं आहे। पाणी काढायचं असलं तर काढू शकता, नाही तर तुम्ही तशी भिजू घातली तरी चालते। लगेच आपण दुसरं पाणी काढून घ्यायचं आपल्याला। इथे 2 दिवस झालेले आहे भिजत टाकायला। ते पाणी मी लगेच बदलवून टाकलं होतं। त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा पाणी बदलवलं होतं आणि संध्याकाळी झोपायच्या टायमाला जेव्हा आपण बघतो त्यावेळेस मी जेव्हा हे गंज बघितला होता त्यावेळेस बुडबुडे फार दिसत होते, म्हणून मी तो कचरा पुन्हा स्वच्छ धुवून घेतलेला होता। असा वरच्यावर मी 3 टायमाला पाणी त्याचे बदललेले आहे। आज 3रा दिवस उगवलेला आहे आपला। 3ऱ्या दिवशी पण छान असे भिजलेले आहेत आपलं सगळं साहित्य। त्यामधलं बाजरी सुद्धा भिजली आहे, तांदूळ आणि गव्हा। जो गव्हाचा रवा घेतला होता तो अगदी छान भिजलेला आहे। हे जे पीठ आपण बाजूला काढलं होतं खारुड्यांकरिता त्याला देखील आपण आता त्याच्यात ऍड करणार आहे। हे पीठ आपण वेळेवर ऍड करायचं असते, कारण या पिठाला जास्त वेळ लागत नाही शिजायला आणि बाइंडिंग येण्याकरिता, त्या खारुड्याला टेस्ट येण्याकरिता हे पीठ टाकणं फारच गरजेचं आहे। अशा पद्धतीने आपण हे थोडंसं पीठ आता भिजवून घेतले ते आपण। आता आपण त्या खारुड्या करण्याकरता मसाले बघूया। इथे मी 1 कटोरीवर तीळ घेतलेले आहेत, आपल्याला आवश्यकतेनुसार घ्यायचं आहे। तिखट, लाल, थोडं लसण, मीठ आणि जिरं। लसण जो आहे तो छान अदरदर काढून घ्यायचा आपल्याला खलबत्त्यामध्ये। थोडी त्याच्यामध्ये असेल तर कोथिंबीर ऍड करू शकता आपण। आणि थोडं जिरं घ्यायचं आहे। हे लसण मी काढून थोडंसं दरदर काढून वेगळं बाजूला ठेवून द्यायचं आपल्याला। तुम्ही जर माझ्या व्हिडिओला पहिल्यांदा बघत असाल माझ्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन जे आहे ते नक्की प्रेस करा। आता मी पूर्ण मसाले तयार झालेले आहेत। आता आपण इथे बाजरी फोडणी कशा घालायच्या साध्या सोपी पद्धतीनेच आपण इथे दाखवत आहे। 1 गडवाभर पाणी मी मोठ्या पातेल्यामध्ये आधीच ठेवलेलं आहे आणि 3 गडवे पाणी मी मागून टाकत आहे। इथे एकूण आपल्याला 4 लिटरच्या जवळजवळ पाणी लागलेलं आहे।
आता या पाण्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि पाणी उकळी येईपर्यंत आपल्याला थोडंसं वाट पाहावं लागेल. आणि उकळायची आपल्याला वाट पाहायपर्यंत आपण तोपर्यंत आपली सगळी सामुग्री तयार करून घ्यायची आहे. बाजरी पण टाकण्याकरिता पाण्याला उकळी आलेली आहे. फार छान असं गरम झालेलं आहे. बघूया आपण चेक करून. बघू शकता मस्त असं उकळी आलेलं आहे. एवढ्या उकळत्या पाण्यामध्ये, जितक्या उकळत्या पाण्यामध्ये आपण ते जाडसर रवा टाकणार आहोत ते लवकरच शिजून येईल. आणि कढी शिजायला हे फार उशीर लागते. आता आपण थोडंसं मसाले ॲड करूया. थोडं जिरं, मीठ घालायचं आहे 4 चमचे. तीन चमचे लाल तिखट. तुम्ही याऐवजी लाल हिरव्या मिरचीचा ठेचा घेतला तरी चालेल. आणि जो बारीक आपण दरदरा करून लसण आणि सांबार ठेवला होता तो देखील त्याच्यात ॲड करूया. आणि थोडे तीळ घालायचे आपल्याला. काही तीळ आपण वरून देखील घालू शकतो. जेव्हा आपण सांडगे हाताने खारुड्या करतो त्यावेळेस आपण त्या हाताला लावून घ्यायचं आहे. अगदी दिसायला फार छान लागतात त्या खारुड्या. आता सगळ्यात आधी आपण जे बारीक पीठ होतं आपलं बाजरीचं त्याला ॲड करूया आपण पाण्यामध्ये. अशा पद्धतीने आपण चमच्याने हलवून घ्यायचं आहे. चमच्याच्या साहाय्याने आपण पूर्ण ढवळून घ्यायचं आहे. ते खाली लागू द्यायचं नाही आहे. लगेच आता आपण हे जाडा रवा जो केलेला आहे भिजवलेला तो देखील त्याच्यात ॲड करून घेत आहे. सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित इथे छान इथं 15 ते 20 मिनिटाच्या वर लागू शकते आपल्याला. या खारुड्या तुम्हाला केव्हाही खाऊ शकता. या थोड्याशा तव्यावर आपण छान खुसखुशीत भाजल्या देखील जाऊ शकते. थोडंसं 1 टेबलस्पून तेल टाकून आपण त्याला छान तव्यावर भाजून घ्यायचे आहे. त्याच्यावर वरून तिखट मीठ आणि बारीक कैरीचं जर कापून चाप करून घेतलं आपण, कांदा वगैरे टाकला त्याच्यावर, खूप अशी छान लागते. आणि नाही तर आपण केव्हाही आवश्यकता असेल तर थोडेफार शेंगदाणे वगैरे घेऊन किंवा कैरीची एखादी फोड घेऊन व्यवस्थित असं खाल्ल्या जाते. छोट्याशा भूकसाठी छोटीशी अशी डिश आहे की याला तुम्हाला काहीच करण्याची आवश्यकता नाही आहे. जेव्हा तुम्हाला भूक लागली त्यावेळेस काढले आणि ते आपण खाल्ले. अशी छान खारुडे आहेत. खायला देखील अगदी चटपटीत आणि खुसखुशीत लागते आणि त्यावर लगेच तुम्हाला 1 ते 2 ग्लास पाणी सहज जाते. अशा पद्धतीने आपण व्यवस्थित हलवून घेऊया. थोडं त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आपल्याला. झाकण ठेवल्यानंतर 10 मिनिटाची वाफ येऊ द्यायची आहे व्यवस्थित असं. बघू शकता तुम्ही छान अशी बुडबुडे अजून पूर्णकडे आलेले आहे आणि घट्टसर झालेला आहे असा. मला अर्धा तास झालेला आहे फोडणी घालून हे शिजण्याकरिता आणि आणखी देखील त्याच्यामध्ये कणिक बाकी आहे. हातावरचे चेक करायचं आपण कणिक पूर्ण.
तरी कच्ची राहता कामा नये, त्याच्याकडे वरच्यावर हलवत राहायचं आपण चमच्याच्या साहाय्याने, खालून देखील लागू द्यायचं नाही आहे. खालपर्यंत चमच्याने पूर्ण उकळून काढायचं आपल्याला ते. आणि एकदा हाताने चेक करून बघते मी शिजली आहे. पुन्हा झाकण ठेवायचं आपल्याला, पुन्हा त्याची वाफ घ्यायची आपल्याला. झालेलं आहे. तर ते थंड झाल्यानंतर 2 भागामध्ये मी काढून घेतलेलं आहे. जिथे आपल्याकडे ऊन येते, घरामध्ये देखील ऊन असेल किंवा हवेशीर ठिकाण असेल तिथे फॅनखाली देखील सोपून येते. आणि नाहीतर टेरेसवर जर तुमच्याकडे जागा असेल तर तुम्ही टेरेसवर देखील घालू शकता. पण टेरेसवर घातल्यानंतर त्याच्यावर कचरा उडण्याची खूप फार शक्यता असते. कचरा, धूळ, माती भरपूर प्रमाणात बसते. त्यामुळे मी माझे सगळे वाळवण घरातच करत आहे. थंड झाल्यानंतर, व्यवस्थित पूर्ण थंड झाल्यानंतर हातावर थोडीशी तीळ घ्यायची आहे आणि ते हातातला गोळा तयार करून घ्यायचा आपल्याला. आणि बोटाच्या साहाय्याने असं चपटे करून घ्यायचे आहे. सांडग्याप्रमाणे अशी मोठी टाकायची आपल्याला. कापड मी ओला करून घेतला होता कॉटनचा. अशा पद्धतीने ते 5 बोटाच्या साहाय्याने फटाफट असे कपड्यावर मी आथरून घेत आहे. अशा पद्धतीने सांडगे आपण टाकून घेऊया. हाताला जर चिपकत असेल तर थोडंसं पाण्याचा हात घेतला तरी चालेल आपल्याला. पाण्याचा हात घ्यायचा आणि पाण्याच्या हातावर आपण ते सांडगे तोडून घ्यायचे आहे. अगदी खूप लवकर होते असे. लवकरात लवकर आपली इथे सांडगी झालेली आहेत छान अशा खारोड्या. याआधी मी वाळवणच्या रेसिपीमध्ये सांडगे दाखवले होते. ते देखील भरपूर प्रतिसाद त्याला मिळालेला आहे. खूप लोकांनाही सांडगे आवडलेले आहेत. त्यामुळे सगळ्यांच्या म्हणण्यानुसार मी आज बाजरीच्या खारोड्या आपल्यापर्यंत आणलेल्या आहेत. वाळवण आपल्या खारोड्या तयार झालेल्या आहे. खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा झालेल्या आहे. कलर देखील त्याचा खूप छान असा आलेला आहे. कशा खायच्या हे देखील तुम्हाला दाखवत आहे मी. बघू शकता तुम्ही हातावर अशा 3 दिवसाच्या उन्हानंतर अशा कडकडीत वाळलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही थोडेसे, इथे मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे तोंडी लावण्याकरिता. कच्च्या शेंगदाण्यासोबत हे खारोड्या अगदी फार छान लागते. ही खूप फार जुनी पद्धत आहे. अशा खारोड्या तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला ह्या खारोड्या कशा वाटल्या त्या.